ब्लॉग, शर्मिला अँड सायली कुकिंग ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहे बनाना चिप्स. तर आपण करूया, माझ्या बहिणीने दिले होते तर म्हटले चला बनाना चिप्स करूया. तर पहिलं आपल्याला करण्याच्या अगोदर आहे ना पिकलेले चांगले आणि हेच आपण बनाना चिप्स करणार आहे. पहिले ना आपण हे करण्याच्या अगोदर ना पहिलं थोडंसं हाताला तेल लावून घेऊ, कारण की खूप असं थोडंसं चिपचिप आहे आणि नंतर कधी कधी ते खाज पण येते. मी करून बघितलं होतं तर खाज पण येते. तर आपण हे आता काही आपल्याला धुवायचे नाही आहे, तर आपण हे ना कापून घेऊया. असे आपण कापून घेतलेले आहे. आता आपल्याला बघा खूप असं चिपचिप येते, एकदम स्टिकी हे साल काढून घ्यायचं आपल्याला. तर हे असं किंवा आता हे पण तसंच करायचं आहे. हे पण आपल्याला साल काढून घ्यायचे. मी म्हटलं ना जर का थोडंसं तेल लावून आपण हाताला, कारण की दाखवायचंच विसरले, चिपचिप झालेले हात. थोडंसं तेल लावून घेऊया, कारण की ना जर का तेल नाही लावलं ना हाताला खाज येते आणि खूप चिपचिप होतं. हे असं हे पण काढून घेतलेलं आहे. हे असे हात मग होत नाही तर ते तेल लावलं नसतं ना मग चिपचिप झालं असतं ते. हे नाही हे नसतं नंतर हे टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडतात का बनाना चिप्स? केले का घरी? बरं पडतं घरी. एकदा खाऊशी वाटलं तर खाऊशीच वाटतं हे. आपण तेलामध्ये आपण नुसतं ते तळून घेणार आहे आणि तळल्यानंतर आपण त्याच्यावर नुसतं मीठ आणि लाल तिखट, आणि ते तेलकट पण नाही वाटत. हे चिप्स अजिबात ऑइली नाही वाटत. जर का कोणी केले असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. असं म्हणजे असे चिपचिप झाले होते का? आता तेल लावलं ना काही नाही वाटत आहे. काही लोक हे लगेच करतात, कारण की ते ब्लॅक पडतात ना म्हणून ते लगेच करतात. आपण याचे स्लाइस करणार आहे. करूया. ठीक आहे, हे असे स्लाइस करून घ्यायचे. तेल घेतलेलं आहे, याच्यात तेल टाकलेले थोडंसं तापत, तो पण लगेच हे टाकून देऊ आपण. आणि याच्यात टाकण्यासाठी आपण हे घेणार आहे मीठ आणि लाल तिखट. मीठ आणि लाल तिखट.
कमी याच्यावरच आपल्याला बनाना चिप्स करायचे. पण फर्स्ट आहे ना असं होतं, फर्स्ट म्हणजे लवकर होतात. हे असलं ना म्हणून वेळ लागतो ते बनाना चिप्स व्हायला. आता मी नुसतं पहिलंच टाकते ते थोडंसं तरीने आपण सगळे करणार आहे. गरम आहे. थोडासा टाईम लागतो ह्याला. करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण की अजून गरम आहे तरी पण आवाज. मस्त झालं. भेटूया परत आपण.